जय गौर श्री राधारमण विजयते. तर आज आपण बनवणार आहोत दही भल्ले. त्यासाठी मी मुगाची डाळ, चण्याची डाळ आणि उडदाची डाळ भिजवून ठेवली होती साधारणतः 6 घंट्यासाठी. त्यानंतर मी त्याला ग्राइंड करून त्यात हिरवी मिरची, बेकिंग सोडा, मीठ आणि काळी मिरी पूड घातलेली आहे आणि त्याला आपल्याला मिक्स करायचं आहे. आपल्याला त्याला एवढे मिक्स करायचं आहे की त्यात हवा बसेल आणि त्यामुळे ते पाण्यावर तरंगेल अशा प्रकारे. त्यानंतर आपण दही बनवणार आहोत. दही बनवण्यासाठी दहीत मी घातलेलं आहे थोडीशी जिरेपूड, तिखट आणि साखर आणि आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे स्मूथ कन्सिस्टन्सी येण्यापर्यंत. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यात घालायचं बर्फ, थोडंसं थंडगार असं दही व्हावं म्हणून आणि त्यानंतर थोडंसं पाणी कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी. त्यानंतर आपण आपल्या वड्यांना भिजू घालणार आहोत. त्यासाठी पाण्यात थोडंसं हिंग घालायचं आणि आपले तळलेले वडे त्यात घालायचे आहेत. त्या वड्यांना आपल्याला साधारणतः अर्ध्या घंट्यासाठी भिजू घालायचं आहे. त्यानंतर त्याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आपल्याला त्या प्लेटवर ठेवायचं आहे. त्याच्यावर थंडगार बनवलेलं दही घालायचं आहे आणि हिरवी मिरची चटणी, त्यात आपण कोथिंबीर, पुदिना घातलेला आहे. त्यानंतर चिंचगुळाची चटणी, थोडासा आंबट गोडपणा यावा म्हणून आणि थोडंसं तिखट गार्निशिंगसाठी. आणि अशा प्रकारे आपले दही वडे बनलेले आहेत. अशा प्रकारे बनवलेले दही वडे एकदम चविष्ट लागतात. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.